मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे जाणार आहोत, काय एक्सप्लोअर करणार आहोत. खूप मजा येणार आहे. आज तारीख आहे 2 आणि टाईम झालेला आहे 7:30. 7चा पिकअप होता. ॲक्च्युली काल घरात लग्न असल्यामुळे, थोडं फॅमिली फंक्शन असल्यामुळे थोडा उठायला लेट झालेला आहे. पण फटाफट आपण जाणार आहे. कस्टमरला सॉरी बोललेलं आहे. कस्टमर पण चांगले होते, रेडी झालेले आहेत. तर आपण आता फटाफट जातो, त्यांना पिकअप करणार आहे 5 मिनिटामध्ये आणि आपण इथून निघणार आहे. पुन्हा मिसिंग लिंकला एक्सप्लोअर करणार आहे. तर खूप मजा येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आता आपण पुन्हा हायवेला आहोत आणि आता ऑलमोस्ट आपण मिसिंग लिंक जॉईन करणार आहोत. आणि कस्टमर तर झोपलेले आहेत मस्तपैकी गार्ड करा, पण एवढी स्मूथ गाडी चालवतो आहे. त्यांना पण उठवतो, त्यांच्यासाठी पण नवीन आहे. चला बघत राहा व्हिडिओ मित्रांनो. फायनली तो मोमेंट आलेला आहे. जस्ट तुम्ही बघू शकता. मिसिंग लिंक टनल में आपका स्वागत है. आता माझ्यासोबत तुम्ही पण बघत आहात मित्र. माझ्यासाठी पण नवीन आहे, पॅसेंजरसाठी पण नवीन आहे आणि तुमच्यासाठी पण नवीनच आहे. जे जे गेले त्यांचं ठीक आहे. वाव, तुम्ही बघू शकता. हा जो फर्स्ट टनल आहे, जो मुंबईकडून पुण्याकडे जाणारा टनल आहे, हा टनल क्रॉस केला की तुम्ही सिलिंग लागतो आणि त्याच्यानंतर मग दुसरा टनल. तुम्ही बघू शकता व्हेंटिलेशन वगैरे बऱ्यापैकी आहे, लाईटिंग वगैरे बऱ्यापैकी आहे आणि लेंथ पण खूप जास्त आहे. 4 लेन दिसत आहेत मला. 21 मीटरची लेंथ बहुतेक असेल. साईडला पण गॅप्स वगैरे भरपूर दिलेले आहेत. जसे की आपत्कालीन वेळेमध्ये तुम्ही गाडी वगैरे घेऊन राईटला हे लोक घेऊन जाऊ शकतात, युटर्न घेऊ शकतात. वाव. आणि हा जो सीन बघा, जो सिलिंगचा सीन आहे, वाव काय सीन आहे. हेच बघण्यासाठी मी रात्रीपासून एक्सायटेड होतो की मी कधी सकाळी गाडी काढतो आहे आणि कधी मी पुण्याच्या दिशेने जातो आहे. कस्टमर पण खूप एक्सायटेड आहेत आणि मी पण खूप एक्सायटेड आहे. आय होप तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल हा व्हिडिओ बघत असाल तर. आणि खूप मजा येत आहे आणि खूप जण असे गाडी उभी करून वगैरे फोटोशूट वगैरे चालू आहे. आणि ॲक्च्युली हे अलाउड नाही आहे, फाईन आहे. आणि तुम्ही पण मित्रांनो कधी आलात तिकडे थांबून फोटोशूट करण्याचा प्रयत्न करू नका. ऑलमोस्ट खूप जास्त फाईन आहे त्याच्यामुळे. आणि आता आपण तुम्ही बघू शकता, जो समोरचा टनल जो येतो आहे, हा सेकंड टनल आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा टनल आहे जो आपल्या महाराष्ट्रात बनलेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवरती. तर आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. फायनली पुण्याला पोहोचलेलं आहे. 2-2.5 तास ट्रॅव्हलिंग आपण केलेली आहे. 157 किलोमीटर गाडी चाललेली आहे. टाईम झालेला आहे 10:07 आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी वगैरे किती मस्त आहे पुण्यामध्ये. वाव, छान आहे. पुणे डेव्हलप सिटी आहे, जबरदस्त सिटी झालेली आहे पुणे. आता पहिल्यापेक्षा काही राहिलेलं नाही आहे. चला एनिवेज. आणि आता कस्टमर कधी येतील काय आयडिया नाही, तरी अंदाजे तासभर तरी लागेल कस्टमरला असं मला वाटते. कारण पेशंटला बघून वगैरे आणि आपण लगेच ऑन द स्पॉट निघणार आहे. आधीमध्ये कुठे थांबणार नाही. येताना पण मला असं वाटते 2-2.5-3 तास लागेलच. चला बघूया. इथे कुठे गाडी पार्क करतो आहे. थोडासा रेस्ट करायची टाईम झालेला आहे. 2 दिवस झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यावर पेंग सारखी येते आहे. पण आणि आपल्याला अजून परत गाडी चालवायची आहे, त्याच्यामुळे थोडासा रेस्ट केला पाहिजे. चला व्हिडिओ बघत राहा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला नवीन रूट, नवीन मिसिंग लिंक कसा वाटला, मजा आली की नाही तुम्हाला बघायला. आणि व्हिडिओच्या माध्यमातून मला कमेंट करा मित्रांनो. A few moments later. फायनली निघालेलो आहे पुण्यावरून. कस्टमरचा फोन आलेला आणि बोलले चला या फटाफट बाहेर आलेलो आहे. तर काम झालेलं आपलं. इनसाईड आहे, आउट साईडला उभे आहेत. बघू शकता या हॉस्पिटलमध्ये त्यांना मी ड्रॉप केलं होतं. आता जातो पडायला, त्यांना पिकअप करतो. बघू मुंबईला किती वेळ लागतो. आय थिंक 3-3.5 तास लागतील असं मला डाऊट आहे. ठीक आहे, चला बघूया. एनिवे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. फटाफट मुंबईला येतो आणि तुम्हाला अपडेट देतो. It's a good day. It's a
फायनली आपण आलेलो आहे भांडुपला. कस्टमरला ड्रॉप केलेला आहे. आजचा दिवस खूप मजा आलेली आहे असं बोलू शकतो आपण. टाईम झालेले 7:15 गाडी चाललेली आपली 314 किलोमीटर. कस्टमरकडून फेअर घेतलेला आहे. टोल लागलेला आहे आपल्याला 320 560 प्लस 54 रुपये. हा पूर्ण टोल आपण कस्टमरकडून घेतलेला आहे आणि फेअर पण बऱ्यापैकी कस्टमरने आपल्याला चांगला दिलेला आहे. त्याच्यामुळे काही नाही, कस्टमर पण हॅपी होते, मी पण हॅपी होतो. आज 2 तारखेचा म्हणजे मिसिंग लिंकचा आजचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी आपण तो एक्सप्लोअर केला. खूप मजा आली. दोन्ही टनल बेस्ट होते, सिलिंग बेस्ट होता, जो व्ह्यू होता तो पण बेस्ट होता. आणि टनल दोन्ही, एक टनल छोटा होता, ठीक आहे, बेस्टपैकी होता. जो पण सेकंड टनल होता तो मित्रांनो वाव काय टनल होता. 8.5 ते 9 किलोमीटरचा भोवते तो टनल असेल. खूप मजा आली. म्हणजे तो टनल मी कमीत कमी 10 ते 15 मिनटामध्ये क्रॉस केला आणि पूर्ण घाट तो मी कवर केला आणि आपला कमीत कमी अर्धा 1 तास वाचला असेल असं मी बोलू शकतो. कारण की घाटावरती किती टाईम लागतो कधी सांगू शकत नाही. जेव्हा ट्रॅफिकवरती डिपेंड असतं आणि कधी अर्धा तास लागू शकतो, कधी 1 तास लागतो, ट्रॅफिक किती असतं. आणि त्यात आपल्या मेन गोष्ट की आपल्या जीवाला हानी किती असते, त्याच्यावरती भीती किती असते ट्रकची किंवा ते ह्याची. ट्रॅफिकमुळे कशा पण वाकड्या तिकडे गाड्या चालवतात आजकाल. मला काय समजत नाही. सगळेच रायडर झालेले आहेत. चालवा, उडवा, एन्जॉय करा. बट आता हा रूट झाल्यापासून मला वाटतं थोडासा ॲक्सिडेंट लेवल कमी होतील आणि थोडं सेफ्टी चालवा. तरी पण असं नाही की हे केलेलं आहे. स्पीड लिमिट आहे, 80ची स्पीड लिमिट आहे, पण तरी पण काही महारथी असतात ते 100-120वर चालवण्याचा प्रयत्न करतात. तर असं करू नका मित्रांनो. गाडी जेवढी सेफली चालवणार तेवढा तुम्हाला पण फायदा आहे आणि बाकीच्यांना पण फायदा आहे. आपल्यापेक्षा आपली फॅमिली आणि जे आपल्यावर विश्वास करून आपल्या गाडीमध्ये कस्टमर बसतात त्यांचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. प्रायव्हेट गाड्यांबद्दल मी काही बोलू शकत नाही. आपली टुरिस्ट कार आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपण मुंबईच्या बाहेर जातो, आपलं एवढी डेअरिंग करून आपण बाहेर जातो, तर आपल्यावर विश्वास ठेवून कस्टमर पण येतात आणि त्याच्यानंतर आपण रात्री घरी येणार आहोत यासाठी आपली फॅमिली पण वेट करते. तर मित्रांनो सेफली ड्रायव्हिंग करा. आणि मिसिंग लिंकच्या बाबतीत बोलायचं गेलं तर वाव म्हणजे बघून जावा की मी एवढं वाव बोलतो म्हणजे खूप भारी वाटलं. नवीन सगळ्यांना भारी वाटतं, नंतर सगळ्यांना सवय झाली की हे वाटणार आहे. मजा येण्याचं कारण म्हणजे मी खुश होण्याचं कारण की सेकंड डेला तो एक्सप्लोअर केला आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्ती हॅपी आहे. माझ्यासोबत कस्टमर पण खूप हॅपी झालेले आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला मिसिंग लिंक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. मी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न केलेला व्हिडिओ काढण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा. कारण की कस्टमर होते, थोडीफार लाज वाटते, काय करणार, सवय नाही आहे. थोडीशी डेअरिंग वाढेपर्यंत आणि थोडं कॉन्फिडन्स लेवल होईपर्यंत थोडेसे असे व्हिडिओ काढायला लागणार आहेत. पण आपण लवकरच प्रयत्न करू की जास्तीत जास्त कस्टमरसोबत बोलूनसुद्धा आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी व्हिडिओ. पुण्याला आपण डेली जातो, डेली अपडाऊन करतो, बट आजचा जो एक्सप्लोर दिवस होता तो माझ्यासाठी तर बेस्ट होता. खूप बरं वाटलं, मजा आली. आणि आता असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहेत. आता सीझन पण चालू झालेला आहे. लग्नाची ऑर्डर किंवा बाहेर आपण जातो आहे, गावी जातो आहे, तर बाहेर बोलण्याचा उद्देश एकच आहे की सेफ्टी ड्रायव्हिंग करा. असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका मित्रांनो. मी आज मिसिंग लिंकला पण बघितलं, खूप जण 100-120 क्रॉस करत होते की 80ची स्पीड लिमिट असतानासुद्धा. कॅमेरे वगैरे पण बहुतेक आहेत आतमध्ये. तर असं करू नका मित्रांनो. चला एनिवेज, काय वाटलं, मजा आली खूप. तुम्हाला व्हिडिओ बघून कसा वाटला मित्रांनो कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबाबतीत तुमची राय काय असेल. की आपल्या पूर्ण देशामध्ये जर आपला भारतामध्ये आणि त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणा मिसिंग लिंक हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवतो आहे, तर ही आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो प्राऊड ऑफ करा आपल्या इंडियासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी स्पेशली. आणि बस एवढंच. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि गुड नाईट, गुड बाय.